नमस्कार भावांनो, बैलगाडा क्षेत्रातील देव उत्सम द्वादश हिंद केसरी बकासूरबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे। तसेच बैलगाडा क्षेत्रातील चटणी भाकरीचा पैलवान घरणिकीचा राजाबद्दल अपडेट घेऊन आलेलो आहे। तसेच बैलगाडा क्षेत्रातील सप्त हिंद केसरी सुंदर बॉस या तिघांची अपडेट घेऊन आलेलो आहे। तर हे अपडेट काय आहे हे आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेऊया। तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की बकासूर ओपनच्या मैदानात पळणार आहे उद्या आणि बकासूरचा पायरा असणार आहे मेहरबान। तर भावांनो तीच जोडी असणार आहे। खरं तर 26 जानेवारीला मौजे देसाई बिंदोडला हीच जोडी पळणार होती, पण नियोजन अचानक कॅन्सल केलं आणि 3 फेरीच्या मैदानात पळण्याचं डिसिजन झालं। तर मला अंदाज आला की आज मैदान असेल, पण आज कोणताही ओपनचा मैदान नाही। काल मी रात्री पोस्ट देखील टाकलेली आहे। आपला बकासूर उद्या मौजे सासवड मैदानामध्ये ओपनच्या मैदानामध्ये 100% पळणार आहे। उद्या मौजे सासवडला ओपनचं मैदान आहे। या मैदानात बकासूर 100% पळणार आहे आणि पायरा हाच असण्याची दाट शक्यता आहे। बकासूर आणि मेहरबान पहिल्यांदाच ही जोडी पळते। मला वाटते बकासूर डाव्या खांदी असण्याची शक्यता आहे। बकासूर डाव्या खांदी पळेल आणि उजव्या खांदी मेहरबान, त्यामुळे हीच जोडी असण्याची शक्यता आहे। कारण की त्यांनी सांगितलं तसं ही जोडी 26 तारखेला मौजे देसाईत पळणार होती। हे नियोजन कॅन्सल केलं। तुम्ही अजून एक निरीक्षण करू शकता की मेहरबान आपल्याला काल मौजे देसाई बिंदोडमध्ये पळताना दिसला नाही। याचा अर्थ असा होतो की ते खरंच नियोजन कॅन्सल झालं आणि 3 फेरे मैदानात पळायचं ठरलेलं आहे। बकासूर आणि मेहरबान उद्या मौजे सासवड मैदानात दिसणार आहेत। आणि बैलगाडा क्षेत्रातील चटणी भाकरीचा पैलवान घरणिकीचा राजा आणि बैलगाडा क्षेत्रातील बॉस सुंदर बॉस, भावांनो हीच जोडी पळण्याची दाट शक्यता आहे। मला असं समजतोय सुंदर बॉसचा पायरा घरणिकीचा राजा असणार आहे। सुंदर बॉस आणि घरणिकीचा राजा उद्या मौजे सासवडमध्येच पळताना दिसणार आहे। सुंदर बॉस आणि घरणिकीचा राजाला पळताना बघून सगळ्यांना भारी वाटेल, कारण की या बैलगाडा क्षेत्रात घरणिकीच्या राजाचे बरेच फॅन आहेत, सुंदर बॉसचे देखील बरेच फॅन आहेत। त्यामुळे ही जोडी पळण्याची दाट शक्यता आहे। 90% हात पायरा आहे। सुंदर बॉस आणि घरणिकीचा राजा ही जोडी आपल्याला दिसणार आहे। आणि दुसरा पायरा बकासूर आणि मेहरबान उद्या मौजे सासवडमध्ये येतात मैदान गाजवायला। धन्यवाद भावांनो।